रांगा लागलेल्या आहे। त्यामुळे कोणी हिंसक आंदोलन करू नका, टायर पेटवू नका, रेल रोको करू नका असं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे आता रेल रोको करणाऱ्या आंदोलकांना ट्रॅकच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे। पण आता नागपूर हैदराबाद हायवे जामठाजवळ टायर पेटवून हे आंदोलक आंदोलन करतात। एकीकडे प्रवीण आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा संवाद साधलेला आहे बच्चू कडू यांच्यासोबत। थोड्याच वेळात जयस्वाल त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। मात्र असं असताना कडूंकडनं नेमका काय निरोप दिला जातोय या सगळ्या आंदोलकांना आणि या आंदोलकांपर्यंत बच्चू कडू यांचा निरोप पोहोचतोय का? एकंदरीतच आता आंदोलक जे आहेत ते आपापल्या पद्धतीनं या आंदोलन करत आहे। बच्चू कडूंनी सुद्धा ते भीती व्यक्त केली होती की एकदा आंदोलन हे लांबलं तर आंदोलनामध्ये असलेले लोक हे सैरभैर होतात आणि काही आंदोलनाच्या बाहेरचे लोक सुद्धा हे या आंदोलनामध्ये सहभागी होतात आणि मग त्यामुळे गालबोट लागतं। त्यामुळे आता हे जे लोक दिसत आहेत हे स्वयंस्फूर्तीनं इथं येऊन त्यांनी हे टायर जाळलेले आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे जे कार्यकर्ते आहे, पण बच्चू कडू यांना या संदर्भात माहिती आहे की नाही हे सांगणं कठीण आहे, कारण की इथून जवळपास 4-5 किलोमीटर दूर तिथे आंदोलनस्थळी बच्चू कडू आहे। त्यामुळे आंदोलन करत असताना जे कार्यकर्ते आहेत ते आपापल्या पद्धतीनं एक आंदोलन करत असतात, पण आंदोलनाची जी मुख्य धुरा याच्या हातात असते त्याला या सगळ्याची माहिती असणं आवश्यक आहे। त्यामुळे आता हे टायर जाळून हे जे आंदोलन केलं जात आहे सध्या तरी याची माहिती बच्चू कडू यांना नाही आहे। नक्कीच। मात्र प्रवीण आपण जर बघितलं तर बच्चू कडू यांची भूमिका स्पष्ट आहे की ज्या पद्धतीने आता चर्चा होणं अपेक्षित आहे त्यात मुख्यमंत्र्यांचा आलेला फोन, आशिष जयस्वाल हे सुद्धा 4 वाजता भेटायला येणार आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती बच्चू कडू हे कशा पद्धतीने आवाहन करतायत या बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना आणि उपस्थित असणाऱ्या सर्व कामगारांना? बच्चू कडू यांचं म्हणणं आहे की त्यांच्या 22 मागण्या आहेत आणि या 22 मागण्या जर मान्य करायच्या असतील तर किमान 22 मंत्री, 22 सेक्रेटरी यांना एकत्र बसून बैठक घ्यावी लागेल आणि मुख्यमंत्री हे त्या बैठकीमध्ये असणं आवश्यक आहे। जर हे सगळं व्हायचं असेल तर मुंबईत हे होणं शक्य आहे, कारण की नागपूरमध्ये 22 मंत्री, 22 सेक्रेटरी येणं याला वेळ लागू शकतो। त्यामुळे मुंबईत बच्चू कडू यांनी जावं आणि या बैठकीला उपस्थित राहावं आणि या सगळ्या मागण्या मंजूर झाल्यानंतर परत यावं। आता राहतो प्रश्न हा की बच्चू कडूंची दुसरी मागणी आता अशी आहे की हे आंदोलन असंच रोडवर चालू राहील आणि बच्चू कडू रेल्वेने मुंबईला जातील, बैठक अटेंड करतील आणि नंतर रेल्वेने नागपूरला येतील। त्यामुळे तेवढा नक्कीच हा जो काळ जाणार आहे हा मोठ्या प्रमाणात आहे। बच्चू कडू यांचे समर्थक जे आहेत ते ठिकठिकाणी आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीने टायर पेटवून रस्त्यावरती आंदोलन सुरू झालेलं आहे। नक्कीच नक्कीच आपण बघतोय की कशा पद्धतीने ठिकठिकाणी अशा पद्धतीने आंदोलन सुरू झालेली आहेत। एकीकडे रेल्वे ट्रॅकवरती जात आंदोलकांनी रेल्वे अडवण्याचा प्रयत्न केलेला होता। अर्थातच या भागातल्या रेल्वे या दूरपर्यंत थांबवण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे कोणताही अनर्थ झाला नाही। तसंच पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ इथे असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना इथून बाजूला केलं। तर दुसरीकडे आपण बघतोय ठिकठिकाणी रस्त्यावरती टायर जाळले जात आहेत आणि पूर्णपणे चक्का जाम करण्यात आलेला आहे। रस्ते पूर्णपणे जाम झालेले आहेत नागपुरातले आणि त्यामुळेच हे आंदोलन जे आहे आंदोलनात सहभागी असणारे सगळे शेतकरी, मजूर आणि दिव्यांगजन हे मोठ्या संख्येने सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सध्या सरकार यांनी चर्चेची दारं उघडी आहेत असंही म्हटलेलं आहे।